नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयाचा जो सिलेबस आहे, कुठली परीक्षा बघा तर गट ब आणि गट क मुख्य परीक्षा म्हणजे स्पेशली जनरली फक्त आपण लिपिक्ससाठी हा सिलेबस पाहणार आहोत. ओके, ॲक्च्युली ग्रुप बी आणि ग्रुप सीचा सिलेबस एकच आहे मेन्सचा, पण आज जे मी करणार आहे विश्लेषण बघा ते माझा मेन फोकस आहे बघा, तो असणार आहे लिपिक आणि टंकलेखक जी परीक्षा आहे त्या परीक्षेला जो मेन्स आहे, जे संयुक्त मुख्य परीक्षा आहे याच्यामध्ये मेनली लिपिकसाठी मी आज बोलणार आहे जास्त गोष्टी. ओके, तर बघा याच्यामध्ये जी लिपिक टंकलेखकची आपली परीक्षा आहे त्या लिपिक टंकलेखकच्या परीक्षेमध्ये कुठला सिलेबस मेन्स आहे, किती प्रश्न येणार आहेत, ओके, प्रश्न मागच्या एक्झाममध्ये कसे होते आणि अभ्यास कुठनं केला पाहिजे हे जनरल डिस्कशन तुम्हाला मी याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आज करणार आहे. ओके, तर या संदर्भाने एक बॅच पण मी बनवणार आहे मेन्सची, एक चांगली फास्ट ट्रॅक बॅच ज्याच्यामध्ये तुमचा सगळा अभ्यास मेन्सचा होईल. ओके, बघा तर संयुक्त मुख्य परीक्षा याच्यामध्ये स्पेशली मेनली लिपिक्स फक्त, कारण यावर्षीपासनं मेन्सची परीक्षा एकच आहे सगळ्या ग्रुप बी आणि ग्रुप सीची. त्यानुसार बघा, तर बघा आपण जर पाहिलं लिपिक टंकलेखकची परीक्षा आपण बघितली तर जो सिलेबस आहे बघा, सिलेबस काय मेन्शन केला आहे बघा, तर सिलेबस आपल्याला मेन्शन केला आहे बघा या पॉईंट्समध्ये. साधारणतः एक 6 पॉईंट्स आपल्याला दिले बघा बघा अ ब क ड ई त्याच्यानंतर आणि फ बघा असे आपल्याला पॉईंट मेन्शन केलेले आहेत. याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे बघा जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान असे आपल्याला पॉईंट मेन्शन केलेले आहेत. ओके, आता बघा आपण जर ओव्हरऑल सिलेबस बघितला आपण मेन्सचा, तर त्या मेन्समध्ये जर आपण फक्त सायन्सचा पार्ट बघितला तर सायन्सच्या पार्टमध्ये साधारणतः आपल्याला एकूण 20 प्रश्न येण्याची शक्यता आहे. एकूण 20 प्रश्न सायन्स आणि टेक दोन्ही मिळून, लक्षात ठेवा. ओके, पर्यावरणचा वेगळा पॉईंट दिलाय बघा आयोगाने. ठीक आहे, बघा माझ्या मते 20 क्वेश्चन्स आपल्याला येणार आहेत, तर त्या 20 मधले जे 15 क्वेश्चन आहेत ते आपल्याला असणार आहे जनरल सायन्सचे. ओके, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग आता बघा या 15 प्रश्नांमध्ये जनरल सायन्स आपला आहे बघा, तर जनरल सायन्समध्ये फक्त 4च पॉईंट मेन्शन आहेत बघा, एक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र. बघा फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी आणि बॉटनी. ठीक आहे, आणि बाकीचे पॉईंट मेन्शन आहेत बघा हे ई आणि फ म्हणजे बघा दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन, रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, त्याच्यानंतर जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्याच्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स. ठीक आहे, नंतर बघा माहिती व तंत्रज्ञान जो ऑलरेडी मेन्सला होता. ओके, बघा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तर बघा असा हा सिलेबस आहे. ओके, तर लक्षात ठेवा बघा या सगळ्या सिलेबसमध्ये तुम्हाला जर तुम्हाला मी सांगितली गोष्ट, महत्त्वाची गोष्ट बघा, जे सायन्स अँड टेक आहे, सायन्स अँड टेक टेक्नॉलॉजीच्या पार्टमध्ये तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. लक्षात ठेवा टेकच्या पार्टमध्ये साधारणतः 5 प्रश्न यांची शक्यता जास्त आहे. ओके, आणि लक्षात ठेवा सिलेबस नवीन आहे, पेपर पहिला आहे. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची बघा, टेकचे जे प्रश्न येणार बघा ते प्रश्न जर तुम्ही PYQ सॉल्व्ह केले, PYQ आता PYQ कुठले लक्षात ठेवा. आपण जर टेक्नॉलॉजी बघितलं, त्या टेक्नॉलॉजीमध्ये जे आपलं राज्यसेवा मेन्स आहे, राज्यसेवा मेन्स बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा, तर या मुख्य परीक्षेचे जर काही प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले टेकचे पेपर 4चे, तर तुम्हाला त्यातले बरेचसे प्रश्न तरी पाहायला मिळतील असे. ठीक आहे, त्याच्यामुळे या पार्टला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सगळ्यात जास्त टेन्शनचा पार्ट आहे बघा तो आहे आपला जनरल सायन्स. ओके, बघा जनरल सायन्स जो आहे, जनरल सायन्समध्ये जे प्रश्न आहेत बघा ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. ओके, ठीक आहे, सामान्य विज्ञानाचा सिलेबस आणि त्याचे प्रश्न हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. बघा याच्यामध्ये काय असतं, तुमचे कॉन्सेप्ट पण क्लिअर पाहिजेत, त्याच्यानंतर तुमचे फॅक्ट्स पण चांगले पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर तुमचं गणित पण चांगलं पाहिजे. ओके, भरपूर टाईपचे प्रश्न याच्यामध्ये येतात. ठीक आहे, तर मागच्या वर्षी कुठले प्रश्न आले ते पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, आणि सगळ्यात मेन बघा प्रश्न कुठून येतात, कशातून अभ्यास केला पाहिजे तुम्हाला मी हे पण सांगितलं या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला त्याआधी बघा आता आपल्याला पाहायचं आहे की नेमके या सायन्समध्ये अभ्यास काय करूयात. बघा आयोगाने आपल्याला काय दिलंय, आयोगाने आपल्याला फक्त मेन्शन केलं बघा, ते म्हणजे काय, आयोगाने आपल्याला फक्त मेन्शन केलं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी आणि बॉटनी. ओके, पण लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट, प्रिलिम्सचा जो आपला सिलेबस आहे, प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये आरोग्यशास्त्र हा पॉईंट मेन्शन आहे. लक्षात ठेवा प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये आरोग्यशास्त्र हा जो पॉईंट दिसतोय बघा, हा पॉईंट खूप महत्त्वाचा दिलेला आहे तुम्हाला प्रिलिम्समध्ये. मेन्सला हा पॉईंट तुम्हाला मेन्शन केलेला नाही, लक्षात ठेवा. ओके, पण लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट बघा, बॉटनी आणि झुलॉजी बघा, बॉटनी आणि झुलॉजी. ओके, बॉटनी आणि झुलॉजी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र, हे जे आपल्या सेपरेट पॉईंट मेन्शन आहेत त्यालाच आपण म्हणतो बायोलॉजी. लक्षात ठेवा. ठीक आहे,
ओके, नंतर बघा 2 पॉईंट मेन्शन आहे आपल्या लिपिडच्या मेन्समध्ये, एक फिजिक्स आणि एक केमिस्ट्री म्हणजे भौतिक आणि रसायनशास्त्र. आरोग्यशास्त्र मेन्शन नाही, तरी पण लक्षात ठेवा जनरली आरोग्य जेव्हा आपण अभ्यास करतो, आरोग्य आपण शिकतो सजीवांचं, आणि सजीवांचा अभ्यास म्हणजे जीवशास्त्र, आणि जीवशास्त्रामध्ये 2 पॉईंट आहे बघा, 2 सब्जेक्ट्स आहेत, बॉटनी झुलॉजी, वनस्पती आणि प्राणी, म्हणजे आपल्या दोघांचं पण आरोग्य अभ्यासाचं आहे. जरी पण तुम्हाला मेन्समध्ये आरोग्यशास्त्र पॉईंट नाही, तरी पण तुम्हाला ते वाचलं पाहिजे, लक्षात ठेवा. ओके, कारण हा बायो म्हणजे काय लक्षात ठेवा, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र तिघांनाच आपण कॉमनली बायोलॉजीमध्ये घेतो, लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा, सामान्य विज्ञान हा जो शब्द असेल आणि सामान्य विज्ञानामध्ये जर कुठला पण पॉईंट मेन्शन असेल तर तुम्हाला हे एवढे टॉपिक करणं गरजेचे असतात, लक्षात ठेवा. इथून पुढे लक्षात ठेवायचं, परीक्षा कुठली असू द्या त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान शब्द असेल किंवा त्याच्यामध्ये सायन्स असेल, ओके, जरी म्हटलंय फिजिक्स केमिस्ट्री, जरी फक्त बायो म्हटलंय, तरी बायोमध्ये तुम्हाला हे 2 पॉईंट करणं गरजेचं आहे, बॉटनी झुलॉजी, आणि त्याच्यामध्ये हायजीन पण करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे बघा मग तुम्हाला सिलेबस जो आहे तो ऍक्च्युली हा आहे, लक्षात ठेवा. जर पुन्हा बोलतोय, जरी आरोग्यशास्त्र नाही तरी पण ते करणं गरजेचं आहे, कारण बायोमध्ये जेव्हा आपण शिकणार आहोत सिस्टीम्स, जेव्हा आपण बायोमध्ये शिकणार आहे मानवी संस्था, तर मानवी संस्था शिकताना त्यांच्या संबंधी रोग पण आपल्याला शिकायचे आहे, आणि ते रोग कुठे येणार आहेत, तर ते रोग येणार आहेत बघा आरोग्यशास्त्रामध्ये. ठीक आहे, तर बघा हा आपला एक मेन सिलेबस आहे, एवढा आपल्याला करायचं आहे. कोणते कोणते पॉईंट महत्वाचे, ते एक 10 पॉईंट्स आहेत, तुम्हाला मी ते 10 पॉईंट सांगेल, तेवढ्यावर फोकस करा, वेळ थोडासा कमी आहे. ओके, तेवढं जरी केलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये भरपूर फायदा होईल. आणि कुठले बुक वाचायचे ते पण तुम्हाला मी आज सांगतो, आणि पुढल्या व्हिडिओमध्ये मागचा पेपर कुठल्या बुकमधनं आला, कुठल्या पेज टू पेज मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवेल, फोटो काढून दाखवेल की प्रश्न कसे आले, कुठून आले, किती सोपे प्रश्न होते. ठीक आहे, चला तर बघा, संयुक्त मुख्य परीक्षा विज्ञानाच्या प्रश्नांची साधारण संख्या किती असेल, तर बघा माझा अंदाज आहे बघा, लक्षात ठेवा, सायन्स अँड टेक, विज्ञान आणि तंत्रज्ञान जर आपण म्हटलं तर एकूण प्रश्न असणार आहेत 20. ओके, पण फक्त जनरल सायन्स, फक्त सामान्य विज्ञान जर आपण म्हटलं तर हे साधारणतः लक्षात ठेवा, सामान्य विज्ञानाचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील 15. लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 15 प्रश्न म्हणजे किती मार्क्स बघा, जवळजवळ 30 मार्क्स आपल्याकडे आहेत. ओके, हे जे टेकचे 5 प्रश्न आहेत बघा, ओके, फक्त टेकचे जे 5 प्रश्न आहेत, जे फक्त टेकचे 5 प्रश्न आहेत ते आपल्याला PYQ मधनं पाहायला मिळतील. यासंबंधी डिटेल अभ्यास सुद्धा आपण करूयात, नो इश्यू. ओके, पण मेनली तुमचा फोकस असला पाहिजे यावर लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे, तर 15 प्रश्न आहेत, 30 मार्क आहेत. जर यात तुम्हाला चांगले मार्क आले, साधारणतः 15 पैकी जर तुम्हाला 12 जरी प्रश्न आले म्हणजे किती मार्क होतात बघा, 24 मार्क जरी आले तरी तुमचा खूप चांगला स्कोअर असणार, लक्षात ठेवा. आपला प्रयत्न जास्त 15 पैकी 15 असला पाहिजे, तरी सुद्धा 12 हा खूप स्टँडर्ड स्कोअर असेल, लक्षात ठेवा. 12 प्रश्न सॉल्व्ह करणं हा खूप स्टँडर्ड स्कोअर असेल, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला तर बघा, मग आता आयोगाचे प्रश्न कसे येणार आहेत बघा, तर ते आपल्याला पहिले पाहायचं आहे. बघा, जर तुम्ही मेन्सचा पेपर बघितला मागचा लिपिकचा किंवा कुठलाही पेपर सायन्सचा, साधारणतः बघा या अँगलने इतके पॉईंट्स तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात, तुम्हाला इतक्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. ठीक आहे, यापैकी जे पहिल्या गोष्टी बघा, पहिले 8 तर लक्षात ठेवा. बघा, सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला प्रश्न येतील कॉन्सेप्च्युअल म्हणजे कुठलंही पुस्तक वाचताना, कुठलंही बुक वाचताना एक कॉन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करा. ओके, व्याख्या, दोघांमधला फरक काय असतो, ओके, तर 2 गोष्टीमधला फरक काय आहे, त्या फरकावर प्रश्न येऊ शकतो, स्टेटमेंट परीक्षेमध्ये येऊ शकतात. ठीक आहे, तर कॉन्सेप्ट समजणं गरजेचे आहेत प्रत्येक टॉपिकचे. नंतर बघा, त्या संबंधीचे फॅक्च्युअल डाटा, तथ्य काय काय ते आपल्याला माहित पाहिजे. आता बघा, कॉन्सेप्टचा अर्थ काय होतो, कॉन्सेप्ट म्हणजे समजा विकरे आणि संप्रेरके, हार्मोन्स आणि एन्झाईम मधला फरक काय. ओके, नंतर बघा, मग आपल्या शरीरामध्ये किती ग्रंथी असतात, त्या कुठले हार्मोन्स स्त्रवतात, याला आपण फॅक्ट असं म्हणतो. ठीक आहे, मग पहिली संकल्पना, दुसरे फॅक्ट्स. नंतर बघा, नंतर क्रम एखाद्या बुकमध्ये, एखाद्या विषयामध्ये एखाद्या पर्टिक्युलर क्रियाचा काही क्रम आहे का, म्हणजे बघा उत्सर्जनाचा क्रम असतो, त्याच्यानंतर बघा फुलपाखरू बनतं तर सुरवंटापासून तो एक क्रम आहे. आपल्याला बाकी विषयामध्ये माहिती आहे, भूगोलामध्ये, इतिहासामध्ये आपल्याला क्रम विचारतात, कालानुक्रम, वरून खाली क्रम, तसे क्रम सुद्धा महत्त्वाचे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. ओके, नंतर बघा उदाहरणे, एखाद्या पर्टिक्युलर घटनेची उदाहरणं कुठली कुठली आहेत, जसं की आपण म्हणू शकतो आकाशामध्ये इंद्रधनुष्य, हे उदाहरण आहे. अपवर्तन पण आहे, अंतर्गत परावर्तन सुद्धा आहे, आणि याच्यामध्ये अपस्करण सुद्धा आहे. ठीक आहे, मग अपस्करणाचं एक्झाम्पल आहे, डिस्पर्शनचं एक्झाम्पल आहे. मग हे आपल्याला माहित पाहिजे, जे बुकमध्ये ते येऊ शकतं. नंतर बघा, सायंटिस्ट आणि थिअरी, कुठले महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी कुठले शोध लावलेले आहेत, हे सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतं. म्हणजे मग जेव्हा आपण बुक वाचतो तेव्हा त्या बुकमध्ये जर सायंटिस्ट आले तर आपलं काम हायलाइट करून ठेवणं, लिहून ठेवणं, प्रश्न त्यावर बनू शकतो. नंतर बघा, एखाद्या टॉपिकचे किंवा एखाद्या गोष्टीचे गुणधर्म काय आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत, धातूंचे गुणधर्म कुठले, कोणते गुणधर्म धातूंचे आहेत,
कोणतं वैशिष्ट्य आपल्याला प्राण्यांचं पाहायला मिळते, वनस्पती काय असतात, काय असतं जीवाणू, काय असतं विषाणू, काय असतं बॅक्टेरिया, काय असतं व्हायरस, हे सगळ्या गोष्टी आपल्याला यांच्या गुणधर्मानुसार माहिती पाहिजेत. ओके, नंतर बघा प्रकार आणि कार्य, एखाद्या गोष्टीचं पर्टिक्युलर काय कार्य आहे, काय फंक्शन आहे. ओके, एक्झाम्पल आपण जर म्हटलं बघा तर आपल्याला असं म्हटलं कानाचं काय कार्य आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ इयर, आपल्या कानाचं काय काम आहे, तर ऐकणे हे काम आहे आपल्याला माहिती आहे, पण ऐकण्यासोबतच आपल्या बॉडीचं बॅलन्सिंग करायचं काम सुद्धा आपलं इयर करतं. ओके, बॅलन्सिंग ऑफ बॉडी. ठीक आहे, मग ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये माहीत पाहिजे. आणि बघा काही गोष्टींमध्ये समजा वनस्पतींचे रोग आहे. आता बघा जी आपली लिपिक टंकल एक परीक्षा आहे मागच्या वर्षी झालेली 22ची, त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता सूक्ष्म आणि बृहत पोषक घटक, मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्सचा प्रश्न विचारला होता. तर मग या केसमध्ये आपल्याला ते पाठ असणं गरजेचे आहे, पाठांतर. ठीक आहे, बघा मग अशा प्रकारे बघा लक्षात ठेवा, संकल्पना, तथ्ये, क्रम, उदाहरणे, सायंटिस्ट आणि थिअरीज, वैशिष्ट्ये, गुणधर्म, प्रकार, कार्य आणि पाठांतर, इतक्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचे आहेत, इतक्या अँगलने अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि आता हे सोडून जर तुम्ही बघितलं, हे सोडून तर आपला वरचे पॉईंट जर लक्षात आले तर मग वरचे पॉईंट लक्षात घेऊन आपण त्या विषयाच्या म्हणजे फिजिक्सच्या, केमिस्ट्रीच्या, बायोच्या आपल्याला काय करायच्या, आपल्याला करायच्या मायक्रो नोट्स. आता मायक्रो नोट्स काय करायच्या आहेत, कारण बुकमध्ये माहिती खूप मोठी असते. बुकमध्ये माहिती मोठी का असते, कारण ते आपल्याला समजून घ्यायचं असतं. पण आता एक्झाम जवळ आली आहे, आता समजून घ्यायला वेळ आहे का, नाही. मग काय करायचं, मायक्रो नोट्समध्ये फक्त मेन पॉईंट नोट करायचे. बघा कॉन्सेप्ट नोट करायचा, सायंटिस्ट नोट करा, क्रम नोट करा. ओके, मग ह्या मायक्रो नोट्स काढणं गरजेचे आहेत, जेणेकरून रिव्हिजन तुमची फास्ट होईल. नंतर काही गोष्टींचे तुम्हाला शॉर्ट ट्रिक सुद्धा महत्त्वाच्या असतात, त्या शॉर्ट ट्रिक करून ठेवायच्या, जेणेकरून पुन्हा प्रश्न जर आले तरी पण कन्फ्युजन होणार नाही. आणि बघा कधी कॉमन सेन्सवर सुद्धा प्रश्न येतात, कधी कॉमन सेन्स ओपन ठेवायचा. कधी सिलेबसमधला प्रश्न येत नाही, प्रश्न वेगळाच येतो, पण एक लिंक लावून कॉमन सेन्स लावून तो आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे, साधारणतः बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला असू शकतात. पण आता नेमके कुठले टॉपिक आहेत तर ते पण आपण समजून घेत. बघा पण त्याआधी बघा आपण बघू मागच्या वर्षी पेपर कसा होता. ठीक आहे, मागच्या वर्षी पेपर कसा होता हे आपल्याला पाहायचं आहे. बघा तर तो मी तुम्हाला समजावून सांगतो. मागच्या वर्षी कुठले मुद्दे होते, कुठले पेपर प्रश्न आले होते, आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊयात आणि मग बघू बघा प्रश्न कुठने येणार आहेत, कोणते बुक आपल्याला वाचले पाहिजेत. ओके, ठीक आहे, चला बघा चला बघा हा जो पेपर तुम्हाला दिसतोय बघा, हा पेपर आपल्याला लिपिकचा पेपर आहे. बघा लिपिक टंकल लेखिकेचा पेपर हा 2000 मेन्सचा मुख्यचा पेपर आहे. हा पेपर 2022चा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघा आपण हा जर पेपर बघितला तर सगळ्यांना व्हिजिबल आहे आपली स्क्रीन. तर बघा आपण जर प्रश्न बघितले तर बघा 11वा प्रश्न जो पेपर सेट ए मी घेतो, लक्षात ठेवा. बघा आपण जर पहिला प्रश्न बघितला बघा, तर जैव संस्थांमध्ये खालीलपैकी कुठल्या मॉलिक्यूल ऊर्जेचे चलन म्हणून वापरला जातो. ठीक आहे, आता बघा मी या प्रश्नाच्या आन्सरमध्ये इंटरेस्टेड नाही सध्या, हे आपण नंतर बघूया. मी जो पुढचा व्हिडिओ करणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी हा प्रश्न कुठनं आला, कोणत्या पेजवरनं आला, स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटीच्या, ते मी तुम्हाला दाखवेल. पण सध्या फक्त आपल्याला पाहायचं की नेमके प्रश्न कुठल्या टॉपिकचे आहेत. तर बघा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जनरली आपल्याला वाटताना पर्यावरणाचा वाटतो. ओके, बघा प्रश्नामध्ये जैवसंस्था शब्द आहे, वाटताना हा आपल्याला पर्यावरणाचा वाटतो. पण हा प्रश्न आहे बायोलॉजीचा, हा प्रश्न आहे बघा श्वसन संस्थेचा, त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं ऊर्जाचलन कुठलं असेल, तर बघा याचं उत्तर एटीपी आहे. ठीक आहे, सिंपल स्टेट बोर्ड जे आहे आपलं 10चं, त्यातनं प्रश्न विचारलेला आहे हा. ओके, ठीक आहे, नंतर बघा नंतरचा आपण पुढला प्रश्न बघितला बघा, तर तो आहे बघा खालीलपैकी कुठल्या वर्षी पर्यावरण संरक्षण कायदा, हा सुद्धा प्रश्न स्टेट बोर्ड मधून आलेला आहे. बघा आता हा प्रश्न जरी पर्यावरण दिसतंय आपल्याला तरी पण बायोचा प्रश्न आहे, कारण स्टेट बोर्डचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. स्टेट बोर्डामध्ये काही चॅप्टर्स पर्यावरणाचे त्यातनं प्रश्न विचारलेला आहे, तरी पण मी ते लिहिलंय पर्यावरण. ठीक आहे, ओके, याचं उत्तर आहे बघा 1986. ठीक आहे, चला पुढला प्रश्न बघा. मग आता आपण जर नोट करून ठेवलं, आपण इथं नोट करून घेऊ. बघा आतापर्यंत आपण कुठले प्रश्न बघितले, तर बघा बायो, बघा आपण घेऊयात बायो किंवा पर्यावरण. तर बघा बायोलॉजीच्या संबंधी प्रश्न, त्याच्यानंतर फिजिक्सचे कुठले प्रश्न आले आणि केमिस्ट्री. जर आपण प्रश्न नोट केले बघा असे, तर आपल्याला पाहायला मिळेल बघा. तर बायोमधला पहिला प्रश्न आता आला होता ऊर्जा चलनाचा, नंतर पर्यावरण म्हणजे बायोचाच प्रश्न आपण म्हणू शकतो. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा आता आपण जर पुढे गेलो तर बघा हा पुढला प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तो प्रश्न आहे बघा, वनस्पतींना त्यांच्या अस्तित्वासाठी
किंवा वाढीसाठी कुठले मूलद्रव्य आवश्यक असतात? तर ऍक्च्युली सूक्ष्म पोषक घटकांचा कुठला संच नाही असा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर 3 आहे बघा. उत्तर आपण नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये बघू. बघा हा प्रश्न कुठला तर बघा हा प्रश्न आहे वनस्पतींचा, त्यांच्या पोषणाचा म्हणजे बायोचा, बायोचा म्हणजे बॉटनीचा, म्हणजे वनस्पतीशास्त्राचा हा प्रश्न आहे. ओके ओके, याच्यामध्ये आपल्याला विचारला मायक्रो आणि मिक्रो न्यूट्रिएंटचा प्रश्न आहे. ठीक आहे, चला मग इथे जर आपण नोट केलं बघा आपल्या याच्यामध्ये, जर आपण नोट केलं बघा याच्यामध्ये, तर पुन्हा एक प्रश्न आला बघा बायोचा. पुन्हा प्रश्न इथे बायोचा आलेला आहे. तिसरा प्रश्न बायोचा आहे. हा प्रश्न बायोचा आहे. ओके, याच्यामध्ये बॉटनी आहे ऍक्च्युली हा, पण आपण लिहिताना फक्त त्याला बायो लिहूयात. ठीक आहे, नंतर बघा पुढले प्रश्न आपण बघूयात. बघा पुढला प्रश्न आहे, या पेशींच्या आत्मघाती पिशव्या आहेत ज्यामध्ये 1 डझनहून अधिक शक्तिशाली हायड्रोलिटिक एन्झाईम असतात आणि ते पचवण्यास सक्षम असतात. बघा असा प्रश्न आहे. ऍक्च्युली प्रश्न काय बघा, पेशी आणि अंगके हा टॉपिक आहे, त्याच्यामधलं लयकारिका हा एक सब टॉपिक आहे. बायोचा प्रश्न आहे, पेशींचा प्रश्न आहे. ओके, म्हणजे बघा हा प्रश्न सुद्धा बायोचा आहे. स्टेट बोर्डात प्रश्न विचारलेला आहे. ओके, नंतर बघा पुढला प्रश्न म्हणजे बघा चौथा प्रश्न सुद्धा बायोचाच आहे. स्टेट बोर्डामध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न सोपा आहे. ओके, नंतर बघा खालीलपैकी कुठला सूक्ष्मजीव प्रोबायोटिक आहे? प्रोबायोटिक सुद्धा आपल्याला दिला आहे स्टेट बोर्डामध्ये. ओके, तर बघा जनरली प्रोबायोटिक शब्द प्रश्न विचारला कुठला प्रोबायोटिक नाही, पण जरी याचं उत्तर डायरेक्ट आपल्याला माहिती दिलेलं आहे बुकमध्ये, तरी पण आपला आरोग्य आणि रोगासंबंधी काही पॉईंट जर पाहिले त्यातनं प्रश्न सॉल्व्ह होतो. ओके, ठीक आहे, याचं उत्तर बघा 4 दिलेलं आहे. तर जीवाणू संबंधी प्रश्न आहे जो आपला बायोचा किंवा जीवशास्त्र प्रश्न आहे. ओके, बघा मग अशा प्रकारचे आपण जर बघितले 5 प्रश्न, तर हे 5ही प्रश्न आपल्याला विचारलेले आहे बायोचे. ठीक आहे, जे प्रश्न सोपे आहेत ऍक्च्युली. ओके, बघा 1 2 3 4 आणि 5. ओके, 5 प्रश्न आपल्याला विचारलेले आहे बायोचे या पेपरमध्ये. ठीक आहे, ओके, जे सिंपल आहेत, सगळे प्रश्न सिंपल आहेत. सिंपल 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 सगळे प्रश्न सिंपल आपल्याला असले पाहायला मिळतात. ओके, नंतर बघा नंतरचा प्रश्न बघा, एंट्रॉपीची युनिट कोणती आहे? युनिट ऑफ एंट्रॉपी. आता बघा हा जो प्रश्न ऍक्च्युली आहे बघा, युनिट ऑफ एंट्रॉपी हा ऍक्च्युअल प्रश्न 11-12चा आहे, कारण एंट्रॉपी हा पॉइंट आहे थर्मोडायनामिक्सचा. ओके, बघा एंट्रॉपी हा पॉइंट थर्मोडायनामिक्सचा हा पॉइंट आहे आपल्याला विचारलेला आहे. आपण थोडं झूम करूयात बघा याला प्रश्नाला. तर बघा मग हा जो प्रश्न आहे बघा, हा प्रश्न एंट्रॉपी, तसाच जर आपण लिंक लावली तर हा प्रश्न थोडा सोपा आहे, कारण एंट्रॉपी एनर्जी आहे, जी एनर्जी आपण कॅलरीमध्ये मोजतो. पण 11-12चा प्रश्न आहे, मग आपल्याला थोडा अवघड प्रश्न म्हणून घेऊ शकतो. पण हा फिजिक्स टॉपिकचा प्रश्न आहे. फिजिक्समध्ये एंट्रॉपी एनर्जी सारखी एक कॉन्सेप्ट आहे जी आपण नंतर बघू. ठीक आहे, एंट्रॉपीचा प्रश्न आहे, फिजिक्सचा प्रश्न आहे. नंतर बघा हा एक प्रश्न आहे बघा 27चा, डायबोरेन हा जो आहे हा काय आहे असा प्रश्न विचारला होता ऍक्च्युली. तर डायबोरेन संबंधीचा प्रश्न विचारला बघा. हा प्रश्न अवघड प्रश्न आहे, केमिस्ट्री मधला आहे. आता मी याला अवघड का म्हणतो, कारण लक्षात ठेवा जे प्रश्न 11-12चे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्टची क्लॅरिटी खूप जास्त पाहिजे. ओके, मग इलेक्ट्रॉन कमी आहे, इलेक्ट्रॉन जास्त आहे, त्याच्यानंतर 3 सेंट्रल बॉन्ड असणे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हा प्रश्न अवघड प्रश्न आहे. ओके, म्हणजे बघा 6 आणि 7 प्रश्न 11-12चे आहे, याला मी थोडंसं अवघड कॅटेगरीमध्ये घेतो. ओके, ठीक आहे, बघा फिजिक्सला एक प्रश्न होता, फिजिक्सचा एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळाला आणि आपला एक प्रश्न केमिस्ट्री मधला पाहायला मिळाला. ओके, ठीक आहे, तर मग हे जे प्रश्न आले बघा, हा प्रश्न हा 11-12चा प्रश्न विचारलेला आहे आणि हा पण 11-12चा प्रश्न विचारलेला आहे केमिस्ट्रीचा सुद्धा. या दोघांना आपण अवघड प्रश्न म्हणूयात. ठीक आहे, चला नंतर बघा पुढले काही प्रश्न बघा. बघा पुढला आहे बघा प्रश्न क्रमांक 28. बघा याच्यामध्ये काय घेतलंय बघा, या प्रश्नामध्ये काय घेतलंय, तर या प्रश्नामध्ये बघा जी प्रक्रिया रोधित प्रणाली किंवा आयसोलेटेड प्रणालीमध्ये होते त्याला काय म्हणतात. ठीक आहे, तर बघा ऍक्च्युली आयसोलेटेड सिस्टीम जी असते ॲडियाबॅटिक, आणि हा प्रश्न फिजिक्सचा आहे. फिजिक्सचा म्हणजे जे आपलं थर्मोडायनामिक्स आहे त्यातलाच हा प्रश्न आहे. ओके, थर्मोडायनामिक्स हा एक टॉपिक आहे, त्यातला हा प्रश्न आहे, त्यातनं हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, आता प्रश्न सोपा आहे, फक्त एकदा समजला पाहिजे. तरी सुद्धा 11-12चा आहे, याला मी अवघड प्रश्नामध्ये टाकतो. ओके, याला आपण अवघड प्रश्नामध्ये टाकूयात. बघा याला मी अवघड प्रश्नामध्ये टाकतोय. पुन्हा प्रश्न फिजिक्सचा आहे. ओके, बघा फिजिक्सचा प्रश्न हा एक फिजिक्सचा प्रश्न आहे. दोन्ही प्रश्न हार्ड कॅटेगरीमध्ये मी टाकतोय, हार्ड, कारण 11-12चे आहे म्हणून. ओके, चला नंतर बघा, नंतर पुढला प्रश्न आपण जर पाहिला बघा, तर तो पुढला प्रश्न आहे बघा,
कॅरोटीन कशापासून काढतात. आता बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पण 11-12चा आहे, पण जनरली बेसिक स्टेट बोर्डामध्ये सॉल्व्ह होतो. ओके, आणि याची कॉन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तर नक्की ही गोष्ट आपल्याला समजते, लक्षात येते. ओके, ऍक्च्युली बघा कॅरोटीन संबंधी प्रश्न आहे, पण विटॅमिन जर तुम्हाला माहिती असेल, विटॅमिन्स जर आपण विटॅमिन्स शिकलो विटॅमिन्स, तर विटॅमिन्समध्ये सुद्धा हा प्रश्न त्याला म्हणतो की आपला सॉल्व्ह होतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा पेशीमध्ये लवके किंवा प्लास्टिड ही एक संकल्पना आहे. तर त्या प्लास्टिड्समध्ये लवकामध्ये हरित लवके आहेत, आणि त्या हरित लवकामधलं कॅरोटीन एक रंगद्रव्य आहे, त्याच्यावरनं सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह होतो. हा प्रश्न सोपा प्रश्न आहे, बायोचा प्रश्न आहे. ओके, नंतर बघा क्वेश्चन नंबर 30 जो आहे बघा, हा प्रश्न 10वा आहे आतापर्यंत आलेला. तर हा प्रश्न थर्मोडायनामिक्सचा आहे. म्हणजे बघा, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल थर्मोडायनामिक्सचे 3 प्रश्न विचारलेत बघा एकाच पेपरमध्ये 11वी-12वीच्या. म्हणजे मला असं म्हणता येतं की 11-12चा जर एखादा प्रश्न विचारला एखाद्या चॅप्टरमधला, तर सलग 2-3 प्रश्न सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, बघा प्रश्न सोपा आहे तरी पण बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, बघा मग आता आपण 9वा प्रश्न टाकूया बायोला, आणि 10वा प्रश्न जो आहे बघा तो प्रश्न आपला आहे फिजिक्सचा. त्याला पण मी अवघडमध्ये टाकतोय. बघा फिजिक्सचा प्रश्न जो आहे हा अवघड आहे, हा मी हार्डमध्ये टाकलाय. ओके, पण तिन्ही पण प्रश्न कशामधले आहे? तिन्ही पण प्रश्न थर्मोडायनामिक्सच्या टॉपिकचे आहेत. आणि इकडे बघा पेशीचा प्रश्न विचारला, बायोचा प्रश्न. ठीक आहे, चला बघा आता पुढे जाऊयात आपण. आता बघा पुढला प्रश्न आहे बघा, ध्वनीचा वेग या माध्यमामध्ये जास्त असतो, तर ऍक्च्युली तो घनामध्ये जास्त असतो, सॉलिडमध्ये जास्त असतो. हा प्रश्न सिंपल स्टेट बोर्डचा प्रश्न आहे. 10वी पर्यंत जर नॉलेज चांगलं असेल तर प्रश्न सॉल्व्ह होतो. ओके, प्रश्न फिजिक्सचा आहे, प्रश्न सोपा आहे. नंतर बघा साध्या भिंगाची वर्धन क्षमता जी आहे बघा ती काय असते. तर हा जो प्रश्न आहे बघा आपल्याला वर्धन क्षमता दिली आहे बघा स्टेट बोर्डामध्ये, पण ते बेसिक आहे. तो थोडंसं 11-12 मधला ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे, कारण थोडेसे बघा वेगळ्या प्रकारचे इथे फॉर्म्युला दिलेले आहेत. ओके, मग हा प्रश्न फिजिक्सचा थोडासा अवघड मी टाकतोय, कारण जोपर्यंत कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर होत नाही हा प्रश्न सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे, ठीक आहे, बघा मग याला मी करतो बघा 11-12 हे जे प्रश्न आहे पुन्हा फिजिक्सचे प्रश्न आहेत. ओके, पुन्हा 2 प्रश्न फिजिक्समध्ये आलेले आहेत, त्याला अवघडमध्ये घेऊयात आपण. ओके, बघा चला पुढला प्रश्न. चला बघा आता पुढला प्रश्न आपण पाहूयात. चला बघा हा प्रश्न आहे, दृश्यमान वर्णपटात रंगाच्या प्रकारचे रंग जास्त असते बघा. तर हा प्रश्न जो आहे बघा हा प्रश्न लाईट टॉपिकचा प्रश्न आहे, लाईट फिजिक्सचा प्रश्न आहे. प्रश्न खूप सोपा आहे, स्टेट बोर्ड बेस्ड प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे बघा. ओके, म्हणजे बघा हा 13वा प्रश्न फिजिक्सचा आहे, हा प्रश्न सोपा आहे. ओके, नंतर बघा आपण जर खाली आलो प्रश्न क्रमांक हा 44चा प्रश्न आहे, पण हा प्रश्न सायन्सचा 14वा प्रश्न आहे. बघा हा जर प्रश्न आपण पूर्ण बघितला तर हा प्रश्न फिजिक्स मधला प्रश्न आहे. स्टेटमेंट दिले बघा, सायंटिस्ट दिले बघा रॉन्जेन, त्यांनी कुठला शोध लावला, लाईट संबंधी दिले बघा माहिती. तर हाही प्रश्न सोपा आहे, प्रश्न एक्स संबंधी आहे, प्रश्न सोपा फिजिक्सचा प्रश्न. म्हणजे बघा म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो प्रश्न क्ष किरणाचा प्रश्न आणि हा प्रश्न जो आहे वर्णपटाचा, हे दोन्ही प्रश्न फिजिक्सचे पण सोपे प्रश्न आहे. ठीक आहे, बघा ठीक आहे. आता बघा शेवटचा प्रश्न जो आपला आहे बघा, साधारणतः आपण जर पाहिलं तर एवढे 14 प्रश्न या ठिकाणी आपण म्हणू शकतो जे प्रश्न आपल्याला सायन्सवर आलेले आहेत. ओके, आणखी 1-2 प्रश्न आहेत पण सगळे मी घेत नाहीत. ओके, तर बघा मग आता आपण जर प्रॉपर बघितलं, आपण जे डाटा इथे तयार केला बघा आता तुमच्या समोर, त्यानुसार मला असं म्हणता येतं बघा की याच्यामध्ये बघा फिजिक्सचे पुन्हा 2 प्रश्न आले बघा. याच्यामध्ये ते प्रश्न सोपे आले आहेत. फिजिक्सचे प्रश्न हे आपल्याला सिंपल विचारलेले आहे. ठीक आहे, केमिस्ट्रीचा एकच प्रश्न आहे पण तो प्रश्न हार्ड विचारला आहे बघा 11-12चा. ओके, म्हणजे बघा आपल्याला याच्यावरनं काय म्हणता येतं बघा, या पूर्ण जे आपण पाहिलात याच्यावरनं, तर बघा बायोमधले 1, 2, 3, 4, 5, 6 बायोचे 6 प्रश्न आपल्याला विचारले आहेत. ओके, जे सोपे आहेत 6 पण आले पाहिजेत. फिजिक्समधले 2 प्रश्न सोपे आहेत बघा, म्हणजे 2 म्हणजे 8, मग तुम्हाला हे 8 प्रश्न आलेच पाहिजे, 100% आले पाहिजेत. ओके, आता बघा आता हे जे उरलेले प्रश्न आहेत बघा हार्डवाले 1, 2, 3, 4, 5 आपण घेतले. तर या हार्डमध्ये जर तुमचं कोर फिजिक्स स्ट्रॉंग असेल, जर तुमचं फिजिक्सचे कॉन्सेप्ट स्ट्रॉंग असतील, तर तुम्ही या वरच्या मधले 2 प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ओके, म्हणजे बघा हे 8 आणि 2 10 प्रश्न, म्हणजे बघा एनी हाऊ तुम्ही तुमच्या 10वीच्या बेसवर 10 प्रश्न टॅकल करू शकता, म्हणजे 20 मार्क्स. ओके, पण जर थोडंफार 11-12चे नोट्स त्यात टाकले, 11-12चे पॉईंट त्यात टाकले, किंवा जे अवघड प्रश्न आतापर्यंत आलेले मागच्या वर्षी जर ते आपण ॲनालिसिस केले,
तर तुम्हाला याच्यामध्ये आणखी 2 प्रश्न वाढू शकतात. ओके, साधारणतः 10 आणि ते वरचे 2 म्हणजे 12. म्हणजे बघा तुम्ही या फिजिक्स केमिस्ट्री बायोमध्ये 15 पैकी 12 पर्यंत आरामात जाऊ शकता या कमी वेळेमध्ये इतक्या. ओके, फक्त मी सांगेल ते स्ट्रॅटेजी फॉलो करा. ओके, आणि या 12 मध्ये तुम्हाला जास्त प्रश्न येणार आहेत बायोलॉजीचे. का बरं? कारण बायोमध्ये 2 पॉईंट आहेत. ते म्हणजे बघा जीवशास्त्रामध्ये म्हणजे बायोमध्ये आपला 2 पॉईंट मेनली येतात बघा. पहिला बॉटनी, दुसरा झूलॉजी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. ओके, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आरोग्यशास्त्र मेन्शन आहे तरी पण तो आपल्याला करायचा आहे. ओके, बॉटनी झूलॉजी. ठीक आहे, बघा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न कळले. बघा प्रश्न आपण पाहिलेत, कसे प्रश्न विचारले आहेत. ठीक आहे, तर मग आता बघा, आता सगळ्यात मेन गोष्ट कुठले सोर्स वापरावे, स्त्रोत कुठले वापरावे. तर बघा एकदम तुम्हाला सांगतो प्रांजळपणे, पहिले तुम्ही हे वाचलं पाहिजे, यातनं प्रश्न येतात तुम्हाला सांगतोय. पण टेन्शन घेऊ नका, सगळ्यांचे नोट्स आपल्याकडे आहेत, डोंट वरी. फक्त सध्या समजून घ्या ओव्हरऑल की किती मोठा डोंगर आहे, तो डोंगर कसा खोदायचा हे तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, पहिले बघा मग प्रश्न कुठे येणार बघा. तर प्रश्न सिंपल बघा, 6वी 7वी 8वीची स्टेट बोर्ड हे 3 सामान्य विज्ञान. नंतर बघा, नंतर 9वीचं स्टेट बोर्ड, 10वी पार्ट 1 10वी पार्ट 2 ज्याचं नाव आहे विज्ञान तंत्रज्ञान. म्हणजे 6वी 7वी 8वी 9वी 10वीचे 2 बुक म्हणजे एकूण 6 बुक तुम्हाला करायचे आहेत. यातनं तुम्हाला 7 ते 8 प्रश्न येतील. तुम्हाला कळलं का? नोट करून ठेवा. ओके, 6वी 6 to 10 जे आहे आपलं, यातनं तुम्हाला 8 प्रश्न येणार आहेत. लक्षात ठेवा, 8 प्रश्न. ओके, 8 प्रश्न. आणि या नॉलेजवर, या पुस्तकांच्या नॉलेजवर जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला, ओके, तर यातले तुम्ही या नॉलेजवरून तुम्ही 2 प्रश्न सुद्धा टॅकल करू शकता वेगळे. म्हणजे तुम्ही याच्यावर 10 पर्यंत जाऊ शकता, हे कन्फर्म आहे. ओके, पण आणखी वर जायचं असेल तुम्हाला तर बघा पेपर बुक कुठले बघा. तर हे बुक आहेत बघा 11वीचं बायोलॉजीचं बुक आहे, हे 11वीचं फिजिक्सचं बुक आहे आणि केमिस्ट्रीचं 11वीचं बुक आहे. ओके, नंतर बघा बायोचं हे 12वीचं बुक आहे, हे बुक 12वीचं फिजिक्सचं आहे आणि हे बुक 12वीचं केमिस्ट्रीचं बुक आहे. असे एकूण 6 पुस्तक आहेत. तुम्हाला हे पण केले पाहिजेत. मग जर तुम्ही हे केलं तुम्हाला वरचे 4 प्रश्न यातले मिळतील. ओके, म्हणजे बघा आपण पुन्हा इथे लिहूयात. मग 11th 12th याच्यामधले 5 प्रश्न. ओके, 5 किंवा हे जर 2 आपण सोडून दिले इनडायरेक्ट प्रश्न तर 7 प्रश्न, साधारणतः 7 प्रश्न यात नाही येणार आहेत. सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, मग आता मला सांगा, तुम्ही अभ्यास करायचा आहे, सगळ्यात पहिले काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिले हा पार्ट चांगला करा. जर तुम्ही हा पार्ट चांगला केला पहिला तर तुम्हाला 11th 12th मध्ये काय करायचं हे तुम्हाला कळेल. ओके, कारण बघा 11th 12th थोडंसं लांबलचं काय मोठं आहे, पण जर तुम्ही चांगला अभ्यास केला, कॉन्सेप्च्युअल अभ्यास केला, म्हणजे कसा बघा, तुम्हाला मी लिहून दिला बघा इथे, तुम्हाला मी इथे सांगितलं, सगळं प्रॉपर सांगितलं बघा. जर तुम्ही असा अभ्यास केला, कॉन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल, ऑर्डर, एक्झाम्पल, सायंटिस्ट, प्रॉपर्टीज, असा पुस्तक कुठलं असू द्या, जर प्रॉपर हायलाईट केलं, तेच गोष्टी नोट केल्या ज्या एक्झाममध्ये येणार आहेत, तर तुम्हाला हे अवघड वाटणार नाही. ठीक आहे, बघा अशा प्रकारे हा सोर्स खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता बघा तुम्ही जर मागचा पेपर बघितला असेल तर मागचा पेपर जो आहे त्याच्या माझ्या नोट्समधनं प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. ज्या ट्रिक्स सांगितले त्या ट्रिक्समधले प्रश्न म्हणजे सॉल्व्ह झालेत बघा त्या मागच्या पेपरमध्ये. नंतर बघा सेम बघा बायोलॉजी NCERT आहे, पण कुठलं पण एक वाचा, एक तर NCERT वाचा किंवा स्टेट बोर्ड वाचा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, पण बघा काही मुलांचा प्रॉब्लेम आहे बघा की सर आता वेळेवर काय करायचं. तर बघा वेळेवर काय करायचं बघा, तर बघा हे माझं एक बुक आहे बघा, सामान्य विज्ञान प्रश्नसंच म्हणून आहे. याच्यामध्ये बघा मी काय केलंय, याच्यामध्ये या बुकमध्ये थोडंसं ब्लर दिसत आहे. तर बघा या बुकमध्ये आपण 6वी ते 10वी स्टेट बोर्ड, त्याच्यानंतर 11th 12th NCERT या सगळ्यांचं काय केलं बघा, डाटा मिक्स केला आहे आणि प्रश्न सेट केले आणि दिला एक्सप्लेनेशन. तर यातनं सुद्धा बरेचसे प्रश्न मुलांचे कव्हर होतात कमी वेळेमध्ये. फक्त आता प्रॉब्लेम असा आहे की ह्या बुकची फिजिकल कॉपी अवेलेबल नाही, याची कॉपी ऑनलाईन अवेलेबल आहे फक्त 60 रुपयाला आणि रीड ओनली फॉर्मॅटमध्ये आपल्या ॲपवर. ओके, ठीक आहे, हे सुद्धा बुक तुम्ही करू शकता वेळेवर. पण मी तुम्हाला रिकमेंड काय करेल, सध्या भरपूर वेळ आहे बघा, सध्या भरपूर वेळ आहे. ओके, डिसेंबरमध्ये परीक्षा व्हायची शक्यता आहे. आपल्याकडे आणखी 2 महिने चांगले आहेत प्रॉपर. तर तुम्हाला स्टेट बोर्ड सगळ्यात पहिले चांगले करायचे आहेत. स्टेट बोर्ड जर चांगले केले तर प्रश्न कसा येऊ द्या, तुम्ही कॉन्सेप्च्युअली जाल, तुम्हाला प्रश्न बरोबर येतील. ठीक आहे, बघा
तुम्हाला मी फक्त एक पॉईंट सांगतो, तुम्हाला मेन पॉईंट कुठले असले पाहिजे, तर तुम्ही हे मेन पॉईंट केले पाहिजेत. ओके, हे पॉईंट तुम्हाला मी लिहून दिले बघा या ठिकाणी. एवढे पॉईंट तुम्ही करा. स्टेट बोर्डमध्ये स्टेट बोर्ड कसं वाचायचं तुम्हाला मी सांगतो. ओके, आपण एक व्हिडिओ केलाय बघा आपल्या यूट्यूबवर याच्या आधी की स्टेट बोर्ड कसं वाचावं, तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या. आज पुन्हा सांगतो. पहिले एकदा टॉपिक बघून घ्या. बघा टॉपिक कुठला बघा. सगळ्यात पहिले मानवी संस्था हा टॉपिक आहे महत्त्वाचा. एक्झाममध्ये यावर प्रश्नाची शक्यता खूप जास्त आहे. ओके, बघा एकूण 11 सिस्टीम्स आहेत, पण त्यापैकी फक्त 6वर आयोग प्रश्न विचारतं. ह्या 6 चांगल्या करा, 6 सिस्टीम्स. ओके, नंतर बघा पेशी, पोषण. पेशीमध्ये पेशींची अंग कुठली आहेत. पोषणामध्ये बघा कर्बोदके, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स. आरोग्य आणि रोग सुद्धा केलं पाहिजे. जरी पण आरोग्यशास्त्र नाही सिलेबसमध्ये तरी पण बायो आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला हे केलं पाहिजे. नंतर बघा बायोटेक्नॉलॉजी अँड टिश्यू, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नंतर बघा सजीवांचे वर्गीकरण सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. अनुवांशिकता, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण. लक्षात ठेवा, पर्यावरणचा सेपरेट सिलेबस मेन्शन आहे, पण तरी पर्यावरण हे बायोच्या अंतर्गत येते. त्याच्यामुळे 1-2 प्रश्न हे बायोच्या अंतर्गत पर्यावरणामध्ये येतील. ठीक आहे. ओके, बघा हे झालं आपलं बायोचं सिलेबस. एवढा तुम्हाला करायचं आहे. नंतर बघा फिजिक्समध्ये काय करायचं, तर बघा भौतिक राशी, फिजिकल क्वांटिटी, गतिबल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, यंत्रे. नंतर उष्णता, गुरुत्वाकर्षण, अवकाश तंत्रज्ञान म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी. ओके, ध्वनी, प्रकाश, संगणक तंत्रज्ञान आणि विद्युतधारा आणि चुंबकत्व. ठीक आहे. ॲक्च्युली बघा हे जे स्पेस आणि कम्प्युटर टॉपिक आहे बघा, हे थोडे टॉपिक मेन्सचे टॉपिक आहे, म्हणजे हे टॉपिक सायन्स अँड टेकचे आहे, पण तुमच्या स्टेट बोर्डामध्ये याच्यामध्ये चॅप्टर्स आहेत म्हणून मी इन्क्लूड केलं बघा याच्यामध्ये. ठीक आहे. आणि नंतर बघा जो पुढला केमिस्ट्री आहे बघा, त्याच्यामध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये बघा पदार्थांची अवस्था, अणू आणि अणूची रचना, धातुविज्ञान, रासायनिक अभिक्रिया, आम्लारिक क्षार, कार्बनचे जग, आवर्त सारणी, किरणोत्सारिता, पदार्थ आपल्या वापरातील, नैसर्गिक संसाधने आणि आपत्ती व्यवस्थापन. ओके, बघा मग असे 10 आणि 11 असे साधारणतः 31 टॉपिक आपल्याला आहेत. हे चांगले करा. पहिले स्टेट बोर्ड वाचा आणि कुठलं पण एक रेफरन्स बुक जर तुम्ही घेऊ शकता, कुठलं पण तुम्हाला बेसिक स्टेट बोर्ड आणि थोडंसं 11-12 करणं गरजेचं आहे. ओके, एक तर हे करा, किंवा मग काही माझ्या नोट्स आहेत, आपले लेक्चर्स आहेत, ते लेक्चर्स करा. त्याच्यामध्ये मी 11-12 पण शिकवतो मेन आणि स्टेट बोर्ड पण पूर्ण घेतो आणि ओव्हरऑल सगळं शिकवतो ट्रिक्स वाईज. ते जरी केलं तरी तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न डायरेक्ट येतील जाऊन. ठीक आहे. ओके, पण आता बघा स्टेट बोर्ड कसं वाचायचं बघा. तुम्हाला फक्त मी एक डेमो सांगतो. बघा काय करायचं बघा, आपल्याकडे स्टेट बोर्ड 10वी पर्यंतचे बेसिक स्टेट बोर्ड्स आहेत. तर काय करायचं बघा, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पार्ट 1, 10वी पार्ट 2 हे बेसिक स्टेट बोर्ड घ्यायचे. समजा टॉपिक पहिला मानवी संस्था असेल तर बघा मी काय केलं बघा, मी चॅप्टर वाईज तुम्हाला दिलाय कंपायलेशन करून, चॅप्टर वाईज. ओके, बघा मग मानवी संस्था हा जो टॉपिक आहे बघा, हा 6वी मध्ये चॅप्टर 8वा आहे, 7वी मध्ये चॅप्टर 12वा आहे, 8वी मध्ये चॅप्टर 11वा आहे, 9वी मध्ये चॅप्टर 15वा आहे आणि 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 2 आणि 3 आहे. म्हणजे जर आपण एवढे चॅप्टर्स आधीच कंपाईल करून ठेवले, कट करून ठेवले वेगळे, तर तुमचे बायोचा हा पहिला पॉईंट संपला स्टेट बोर्ड बेस. म्हणजे जे काय उरलं ते 11-12 पण नोट करून टाकायचं. कुठलं पण बुक घ्यायचं, त्यामधले एक्स्ट्रा पॉईंट नोट करून टाका. झाला पहिला पॉईंट. सेम बघा समजा पेशी टॉपिक असेल तर स्टेट बोर्डामध्ये कुठे आहे, तर 7वी मध्ये हा चॅप्टर 11वा आहे आणि 8वी मध्ये चॅप्टर 10वा आहे. झालं, सेल संपला. स्टेट बोर्ड बेस मेन पॉईंट 11-12चे कुठल्याही बुकमध्ये नोट करून ठेवायचे. संपला विषय. ठीक आहे. असं करत सगळं बायो तुमचे टॉपिक 10 कंप्लीट करून टाका. सेम फिजिक्समध्ये काय करायचं बघा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा हे स्क्रीनशॉट घ्या आणि चॅप्टर कंपाईल करा, किंवा बघा आपल्या ॲपवर याची PDF अवेलेबल करून तुम्हाला देतो. आपलं जे ॲप आहे सायन्स बाय राहुल देशमुख, बघा हे ॲप डाउनलोड करा. सायन्स बाय राहुल देशमुख हे आपला ॲप आहे. या ॲपवर याची तुम्हाला एक PDF देतो आणि पुढल्या कमी वेळेमध्ये मी याचं चॅप्टर वाईज कंपायलेशन देतो स्टेट बोर्डचं. ते तुमच्या डोळ्यांनी स्वतः वाचून घ्या पहिले. बघा मी शिकवणारच आहे, माझ्या नोट्स पण आहे, ट्रिक्स पण आहे, पण माझी अशी इच्छा आहे की कमी वेळ थोडासा आहेच आपल्याकडे, म्हणता 2 महिने, थोडासा वेळ घेऊन स्वतःच्या डोळ्यांनी ते वाचून तरी घ्या. काय होतं, कॉन्फिडन्स वाढतो तुमचा, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर बघा आता फिजिक्समध्ये हा एक स्क्रीनशॉट काढून घ्या टॉपिक वाईज. नंतर बघा फिजिक्समध्ये बघा समजा टॉपिक आहे आपला भौतिक राशी. हा टॉपिक फक्त 7वी मध्ये आहे, चॅप्टर नंबर 6वा. त्याच्यानंतर बघा आपण इथे उष्णता बघूयात. उष्णता टॉपिक जो आहे बघा 7वी मध्ये चॅप्टर नंबर 9वा आहे, 8वी मध्ये चॅप्टर नंबर 14वा आहे आणि 10वी पार्ट मध्ये चॅप्टर नंबर 5वा आहे. बघा झालं, 3 टॉपिक केले. हे टॉपिक संपला, बेसिक मधला पुढला पार्ट संपला. उरलं 11-12चं नोट करून घ्यायचं. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. समजा आता याच्यामध्ये बघा आपल्याला करायचं लाईट टॉपिक प्रकाश. 6वी मधलं चॅप्टर 14वा आहे,
7th मधला चॅप्टर 17वा आहे, 8वी मधला चॅप्टर 16वा आहे, 9वी मधला चॅप्टर 11वा आहे, 10वी पार्ट 1 मधला चॅप्टर 6वा आणि 7वा आहे. बघा एवढं जरी केलं तर तुमचा 90% अभ्यास होतो बघा, लाईट टॉपिकचा बेसिकपासून ॲडव्हान्स पर्यंतचा. मग जे काही एक्स्ट्रा टॉपिक आहेत, एक्स्ट्रा पॉईंट्स 11-12चे थोडे नोट करून टाकायचे. जे मी नोट करून देईल नो इश्यू, जी मी बॅच घेईल त्याच्यामध्ये, पण सध्या लक्षात ठेवा. ओके ठीक आहे, एवढं तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके. आणि केमिस्ट्रीमध्ये बघा, आता केमिस्ट्रीमध्ये समजा टॉपिक आपला आहे स्टेट्स ऑफ मॅटर, पदार्थांची अवस्था. तर हा 6वी मध्ये चॅप्टर 5वा आहे, 7वी मध्ये चॅप्टर 14वा आहे, 8वी मध्ये चॅप्टर 6वा आहे, 9वी मध्ये चॅप्टर 4था आहे. ओके ठीक आहे. नंतर बघा याच्यामधला एक आणखी घेऊयात आपण, अणूची रचना कुठनं करायचा. तर हा एकच चॅप्टर स्टेट बोर्डामध्ये आहे, 8वी मध्ये चॅप्टर 5वा आहे. ओके. अशा प्रकारे तुम्ही केमिस्ट्री पण चॅप्टर कंपाईल करा. याच्यामध्ये बघा समजा आवर्त सारणी असेल तर तो कुठनं करायचा, तर तो करायचा बघा 10वी पार्ट 1 मधलं चॅप्टर नंबर 2. जर तुम्ही असे चॅप्टर वाईज कंपायलेशन केलं टॉपिक वाईज तर तुम्हाला खूप सोपं जाईल, अवघड अजिबात वाटणार नाही. ओके ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घेत चला व्हिडिओ पॉज करून. अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. ओके बघा मग हे वेळ टॉपिक कुठले, प्रश्न कुठने येतात, तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. ओके. मेन गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, पुन्हा सांगतो एकदा, मेन गोष्ट अशी आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळवायचे आहेत. जास्त मार्क मिळवायचे असतील तर थोडा जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. जास्त अभ्यास करण्यापेक्षा तुम्हाला मी काय म्हटलं बघा, जास्त अभ्यास करण्यापेक्षा स्मार्ट अभ्यास करा. स्मार्ट मॅक्झिमम मार्क कसे मिळतील आपल्याला. ठीक आहे. तर बघा हे तुम्हाला मी दाखवलं आहे. स्टेट बोर्ड बेस अभ्यास केला तर साधारणतः 8 मार्क फिक्स असतात तुम्हाला. 8 मार्क थोडासा चांगला अभ्यास करून 10 पर्यंत पोहोचता. 11-12 थोडंसं करायचं, 12-13 पर्यंत आपण पोहोचूयात. ठीक आहे. म्हणजे बघा पुन्हा एकदा, जर आपण सायन्सचे मार्क पकडले, प्रश्न बघा सगळ्यात पहिले प्रश्न बघू. 15 प्रश्न असतील तर यातले 8 प्रश्न डायरेक्ट, ओके, आणि 2 प्रश्न इनडायरेक्ट. हे आपला स्टेट बोर्ड मधून येणार आहे. ओके. आणि जे बाकी प्रश्न आहेत बघा 11-12 मधून येणार आहे 100%. ठीक आहे. मग याच्यामध्ये आता किती प्रश्न उरले, 7 डायरेक्ट मिळू शकतो आपण. ठीक आहे. ओके. पण आपण जर हे 8 आणि 2 10 पकडले त्याच्यामधनं 5. ठीक आहे. 5 प्रश्न म्हणजे बघा हे डायरेक्ट इनडायरेक्ट जर सोडला आपण तर बघा 8 आणि 2 एकूण 10 प्रश्न आपण 6 आणि 10च्या बेसवर सॉल्व्ह करू शकतो, आणि उरले 5 प्रश्न आपण हे 11-12 बेस जाऊ शकतो. ओके. मग तुम्हाला ठरवायचं आहे काय करायचं, स्टेट बोर्ड पहिले की 11-12. ठीक आहे. तर मला म्हणायचं आहे की 11-12 पेक्षा पहिले स्टेट बोर्ड बेसिक चांगलं करून घ्या. एकदा बेसिक स्ट्रॉंग झालं की प्रश्न कसा येऊ द्या, सॉल्व्ह होऊ शकतो. ओके. आणि एक कुठलंही पुस्तक जर घेतलं त्याच्यामध्ये प्रॉपर असतं कंपायलेशन 11-12चं सुद्धा, जसं माझ्या पुस्तकात सुद्धा आहे. ठीक आहे. पण पहिले बेसिक चांगलं करून घ्या. एकदा बेसिक संपलं की कॉन्फिडन्स वाढतो, मार्क चांगले मिळतात. ठीक आहे. आणि बाकी राहिलं जे तुम्हाला मी शिकवेल बघा, आपण यासाठी एक बॅच लॉन्च करतो आहे. ओके. कमी लेक्चरमध्ये बघा, साधारणतः 20 ते 30 लेक्चर, साधारणतः 30 लेक्चर्स मी इथे पकडतोय. 30 लेक्चर्स ची आपण एक बॅच लॉन्च करणार आहोत. 30 लेक्चरची बॅच, ज्या बॅचमध्ये तुम्हाला मी पूर्ण शिकवेल फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये तुम्हाला शिकवेल बॉटनी आणि झुलॉजी. ओके. याच्यामध्ये मी हायजीन सुद्धा घेईल, आरोग्यशास्त्र सुद्धा घेईल. ओके. या सगळ्या बॅचमध्ये तुम्हाला ट्रिक्स पण देईल, ट्रिक्स. ओके. आणि आतापर्यंत आले लिपिक्सचे सगळे प्रश्न PYQs सॉल्व्ह कसे करायचे हे सगळं याच्यामध्ये घेईल, आणि एकदम कमी फीजमध्ये ही बॅच आपण रन करूयात. ओके. ही बॅच मेन्सची असेल. हे जर तुम्ही एवढं केलं तर सुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल. एक्झाममध्ये प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या लिपिक मेन्समध्ये. ओके. हे कोणासाठी बघा, हे लिपिकसाठी. लिपिक यावर्षी शेवटची परीक्षा आहे. शेवटची परीक्षा म्हटल्यापेक्षा शेवटचा चान्स आहे बघा आपल्यासाठी. भरपूर मुलं मेन्सला गेलेली आहेत, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना शुअरशॉट पोस्ट मिळालीच पाहिजे. ओके. जागा खूप जास्त आहेत. ओके. हा चांगला चान्स आहे, अजिबात मिस करू नका. ओके. चांगला अभ्यास करा. स्टेट बोर्ड बेस पहिले जा, मग 11-12चं करा किंवा बॅच लावा, काही एक करू शकता. ओके. पण आपला फायनल गोल काय, आपला फायनल गोल आहे या सगळ्यामधनं आता आपला सिलेक्शन झालं पाहिजे. ओके. आता फायनल सिलेक्शनची वेळ आलेली आहे, कारण आता भरपूर दिवसानंतर आपण मेन्सला आलेलो आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा मेन्सची आहे, मेन्सला पोहोचलेल्याकडे जर टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला नक्की अभ्यास करून पोस्ट मिळालीच पाहिजे. हा कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. त्याच्यामुळे एनी हाऊ खूप अभ्यास करा. ओके. थोडी झोप कमी करा, जास्त अभ्यास करा. ओके. नक्की तुम्हाला मार्क मिळतील. माझ्याकडनं जे होईल एकदम कमी फीजमध्ये मी बॅच लॉन्च करेल. ओके. आणि यूट्यूबला सुद्धा आपण बऱ्यापैकी व्हिडिओ मी घेईल. ओके. ट्रिक्स सुद्धा घेईल. ओके. तर आपलं फायनल गोल आहे सिलेक्शन.
तर नक्की जोर लावूयात यावर्षी आणि आपण पोस्ट मिळूयात. ओके, तर मग आता मी पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल तुम्हाला की जो आपला 22चा पेपर आहे ते प्रश्न कुठून आले आणि कोणत्या पेजवरनं आले हे मी घेऊन येईल. म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की सर जे बोलतात ते खरंच खरं आहे. बघा, साधारणतः 7 वर्षापासून मी शिकवतो या क्षेत्रामध्ये. ओके, जे शिकवत आहे जनरली परीक्षेमध्ये येतं, ट्रिक्सनुसार येतं, मुलांना प्रश्न डायरेक्ट टॅकल होतात. ठीक आहे, त्या कॉन्फिडन्सवरनं मी इथे बोलतो आहे. ओके, आय होप तुम्हाला आज सेशन समजलं असेल. मध्येच मी हा व्हिडिओ टाकला कारण आता परीक्षा तुमची जवळ येईल, डिसेंबरमध्ये परीक्षा होऊ शकते. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आणखी 2 महिने आहेत. ठीक आहे, तर चांगला अभ्यास करूयात. ओके, लेक्चर आवडलं असेल तुम्हाला तर कमेंट करा. आणि याच्यामध्ये सुद्धा आपण काही फ्री व्हिडिओज मी टाकणार आहे यूट्यूबला. आणि जी आपली ती स्टेट बोर्डची PDF आहे की कुठलं पॉईंट वाचायचा चॅप्टर वाईज, ती आपल्या ॲपवरनं डाउनलोड करा. सायन्स बाय राहुल देशमुख हे आपलं ॲप आहे, डाउनलोड करा. टेलिग्रामला सुद्धा आपलं ती फाईल अवेलेबल आहे. टेलिग्रामला फाईल मी ती पिन करून ठेवली आहे. ॲपवर पण आहे, टेलिग्रामला पण आहे. ओके, तर तुम्ही ॲप डाउनलोड करा, टेलिग्रामला पण जॉईन व्हा. ठीक आहे, चला मग आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.